आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 7 संकल्पसिद्धी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ याचा भाग पहिला. भावार्थ गीता आणि संजीवनी गाथा हे 2 ग्रंथ आता संपूर्ण तयार झाले, परंतु ते छापण्याची वेळ अजून यावयाची होती. संजीवनी गाथेतील काही अभंग रत्नागिरी येथील बाबीकाका लिमये यांनी सायक्लोस्टाईल करून दिले होते. यावेळी स्वामी फारसे प्रसिद्धीला आलेले नव्हते, त्यामुळे ग्रंथ छपाईची कल्पना प्रामुख्याने कोणाला आली नाही. जे काही निकटवर्ती होते त्यांना ते वाचायला मिळाले होते. पुढे 1950 पासून त्यांची प्रसिद्धी वाढू लागली आणि हे वाङ्मय श्रीखंड अनेकांना मिळण्याची आवश्यकता उत्पन्न झाली. परंतु त्याला सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः याप्रमाणे श्रीखंड अर्थात पैसा पाहिजे हीच अडचण होती. ही अडचण भाऊराव देसाई यांनी जाणली आणि भावार्थ गीतेचं प्रकाशन शके 1873 म्हणजे सन 1951 देसाई बंधू यांनी केलं आणि अशा प्रकारे स्वामींची ग्रंथनिर्मिती होऊ लागली आणि प्रकाशनही होऊ लागलं. यामुळे अमृतधारेत त्यांनी जी स्वानुभवसुधा सिंचुनी वसुधा नंदनवन बनवीन ही मनीषा व्यक्त केली तिची पूर्ती होऊ लागली. मराठीच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ लागला आणि पारमार्थिक लोकसंग्रहही सुरू झाला. याच सुमारास त्यावेळी रत्नागिरी इथं वास्तव्य करून असलेले जोशीबुवा स्वामींच्या भेटीला आले. स्वामींच्या प्रथम दर्शनाबरोबर ते आकृष्ट झाले. स्वामींचे काही अभंग आणि भावार्थ गीतेतील हस्तलिखित भाग वाचून पाहिल्यावर त्या प्रासादिक वाङ्मयाची मोहिनी त्यांच्यावर पडली. स्वामींवर निष्ठा आणि प्रेमही उत्पन्न होऊन एका थोर सत्संगाचा लाभ झाल्याच्या अतीव आनंदात ते परत रत्नागिरीत आले. साधी राहणी, भूतदया आणि परमार्थाकरता त्यागी जीवन यामुळे जोशीबुवा यांची परिचित व्यक्तींवर छाप पडत असे. लोककल्याणाच्या तीव्र तळमळीनं कुणाही व्यक्तीला त्याच्या हिताच्या 4 गोष्टी ते सांगत असत. साहजिकच वाढती लोकप्रियता त्यांना लाभत होती. स्वामींच्या श्रेष्ठ व्यक्तिमत्वाचा महिमा अनेकांना सांगितल्यामुळं रत्नागिरी, मुंबई, पुणे वगैरे दूरदूरची मंडळी देखील स्वामींच्या दर्शनाला येऊ लागली. अधिकाराप्रमाणे काहींना स्वामींचा अनुग्रह मिळून ते स्वामींचे शिष्य झाले. यापैकी रत्नागिरीचे पहिले अनुग्रहित म्हणून ज्यांचा नामनिर्देश करता येईल ते भा. रा. उर्फ बाबीकाका लिमये हे होत. 1949 पूर्वी हे पावस इथं देसाई यांच्याकडे कामानिमित्त गेले म्हणजे स्वामींना वंदन करून येत असत. परंतु ते केवळ वरपांगी लोकात वाईट दिसू नये म्हणूनच असे. मनातून मुळीच आदर नव्हता. तसा परिचय लहानपणापासूनचा होता, परंतु सध्या स्वामी म्हणजे एक भ्रमिष्ट मंत्रचळी व्यक्ती असून लोक खुळ्यासारखे त्यांना मोठेपणा देत आहेत असंच त्यांना वाटे. शक्यतो स्वामींना टाळता आलं तर टाळावं अशीच त्यांची वासना असे. परंतु या भावनेत 1945 अकस्मात बदल झाला. त्यांची पत्नी आजारी पडली आणि आता ती वाचत नाही असं लक्षात आलं. त्यावेळी मनःशांती करता स्वामींच्या भेटीला जावं असं त्यांच्या मनात आलं. त्याप्रमाणे त्यांनी जाऊन स्वामींची भेट घेतली. मनाचं समाधान झालं. सौभाग्यवतीची प्रकृती थोडी सुधारू लागली आणि स्वामी म्हणजे कोणी भ्रमिष्ट नव्हेत असा त्यांच्याविषयी विश्वास उत्पन्न झाला. बाबीकाका यांचा स्वामींबद्दल उत्पन्न झालेला आदरभाव जोशीबुवा यांच्या सांगण्यामुळंच द्विगुणित झाला आणि त्यांना स्वामींचा अनुग्रह घेण्याची उत्कंठा उत्पन्न झाली. अनुग्रह म्हणजे काय असेल याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. 1949च्या संक्रांतीच्या दिवशी स्वामींकडे जायचं असं ठरवून ते निघाले.
जणू जीवनाचा संक्रमण काळच या संक्रांतीला आला. स्वामी यावेळी घरी गेल्याचं समजल्यावरून ते स्वामींच्या घरीच गेले. स्वामी झोपाळ्यावर एक पाय खाली सोडून बसलेले त्यांना दिसले. प्रसन्न वदन अशी जणू ध्यानस्थ मूर्तीच त्यांना दिसली. परंतु क्षणार्धातच स्वामींनी त्यांच्याकडे आपली अमृतमय दृष्टी वळवली आणि ते म्हणाले, आज मला एकसारखं वाटत आहे की कोणीतरी येतंय. तुमचा शेर काढून ठेवलाय. यावेळी तिन्ही सांजा झाल्या असून दिवे लागलेले होते. स्वामींच्या बोलण्यावर बाबीकाका म्हणाले, मी देसाई यांच्याकडे जेवायला येतो म्हणून सांगितलंय. त्यावर स्वामी म्हणाले, तर मग तुम्ही त्यांच्याकडून जेवूनच या. मग सारी रात्र आपलीच आहे. परंतु लगेच म्हणाले, देसाई यांच्याकडे रात्री 9च्या आत जेवणाचं होणार नाही. तेव्हा तुमचं काम आत्ताच होऊन जाईल. इतकं म्हणून त्यांनी हातपाय धुवून येण्यास सांगितलं. बाबीकाका हातपाय धुवून आले. स्वामी आसनावर स्वस्थ बसले होते. बाबीकाकांना आपल्या सन्मुख बसण्यास त्यांनी सांगितलं आणि स्वस्थ बसून माझ्याकडे पहा असं म्हणाले. त्यांना परंपरेचे श्लोक प्रथम सांगून मंत्रोपदेश दिला. स्वामी ध्यानस्थ झाले. बाबीकाकांना पुढे काय याची काहीच कल्पना नव्हती. इतक्यात त्यांच्या हृदयामध्ये काहीतरी घर्र झाल्यासारखं त्यांना वाटलं आणि तिथं एक जाणीव उत्पन्न झाली. स्वामी एक अक्षरही बोलले नाहीत, परंतु अनुग्रह झाला. स्वामींनी विचारलं, काय ते समजले ना? त्यावर बाबीकाकांनी होय म्हणून सांगितलं. त्यांच्या अंतरंगात सोहम भावाचा उदय झाला. स्वामींनी आपल्या पुढे नारळ ठेवण्यास सांगितलं. त्याप्रमाणे बाबीकाकांनी करताच त्यांच्या मस्तकापासून तो सर्वांगावर कुरवाळल्याप्रमाणे हात फिरवला. बाबीकाकांना सुखोर्मी आल्या. आनंदाच्या गुदगुल्या झाल्या. स्वर्ग सुखाला वाकुल्या दाखवाव्या असं वाटू लागलं. यावर स्वामींनी ज्ञानेश्वरी सहज उघडून 2-3 ओव्या समजावून सांगितल्या. याप्रमाणे अनुग्रहाचा प्रकार सविस्तर देण्याचं कारण आता स्पष्ट करीत आहे. या अनुग्रहावरून स्वामींचा अधिकार किती उच्च असेल याची कल्पना यावी. खरी तळमळ असली की तात्काळ अनुग्रह मिळतो. अनुग्रहासाठी आलो असं त्यांना सांगावं सुद्धा लागलं नाही किंवा त्यांना तशी कोणी पूर्वकल्पनाही दिलेली नव्हती. स्वामींना मंत्रचळे भ्रमिष्ट वगैरे समजून त्यांचं दर्शनही टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अकस्मात भाग्योदयाचा काळ कसा येऊ शकतो हे यावरून स्पष्ट होतं. यानंतर थोडा वेळ स्वामींच्या सहवासात घालवून ते देसाई यांच्याकडे गेले. परंतु बाबीकाका यांना आता नवजीवनाचा लाभ झाला होता. आता झोपाळ्यावर बसलेले स्वामी त्यांना वरचेवर आठवत होते. त्यांचं त्यावेळी घेतलेलं प्रथम दर्शन त्यांना अद्यापही ताजंच वाटत आहे. रोज पहाटेस उठून तेव्हापासून एक दिवसाचाही खंड न पडता प्रकृतीला आजारपणाचा वगैरे कसलाही त्रास होत असला तरी त्यांचा अभ्यास चालू आहे आणि उत्तरोत्तर समाधानाची वाढ होत आहे. अनुग्रहानंतर त्यांच्या पारमार्थिक प्रगतीकरता त्यांना आवश्यकतेप्रमाणे स्वामींकडून सतत मार्गदर्शनही होत असतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.